आजच्या सत्कार समारंभाला सुरुवातीला मी माझ्या आई-वडिलांना त्रिवार अभिवादन करते आणि माझ्या मूळ भाषणाला त्या ठिकाणी सुरुवात करते। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अंबादास पिसा साहेब, आमचे मार्गदर्शक अध्यक्ष महाविद्यालय विकास समितीचे तसेच जनरल बॉडी सदस्य रयत शिक्षण संस्था आदरणीय श्री राजेंद्र तात्या फाळके, प्रमुख पाहुणे विभागीय अधिकारी उत्तर विभाग अहिल्यानगर नवनाथ गोडके साहेब, तसेच मॅनेजिंग कौन्सिल सदस्य महाविद्यालय विकास समितीचे सदस्य जनरल बॉडी सदस्य अंबादाजी पिसाळ साहेब व महाविद्यालय विकास समिती सदस्य बाप्पाजी धांडे साहेब, अध्यक्ष माजी विद्यार्थी संघ माननीय श्री सुभाषचंद्र तनपुरे व महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर साहेब, तसेच मोठे बंधू प्राध्यापक रावसाहेब बनकर, प्राध्यापक रंगनाथ बनकर, छोटे बंधू विलास व माझी मोठी बहीण सौ लता मॅडम, त्यांचे पती प्राध्यापक जगताप सर व 2 नंबर बंधूंच्या मिसेस सौ सुनीता वहिनी, सासरे अण्णा व इतर सर्व नातेवाईक, उपस्थित सर्व स्नेही व सर्व सहकारी बंधू भगिनी, आपल्या सर्वांना सुरुवातीला मी या ठिकाणी धन्यवाद देते आणि माझा सेवेचा जो काही कालखंड आहे त्या कालखंडाविषयी थोडक्यात त्या ठिकाणी मी माहिती सांगत आहे। बघा, आज सेवानिवृत्त होत असताना मला माझा जीवनपट त्या ठिकाणी क्षणाक्षणाला आठवतो आहे। माझा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला। वडिलांचे शिक्षण मॅट्रिक पर्यंत झालेले, पण चुलत्यांनी वडिलांच्या नोकरीस त्या काळी विरोध केला, कारण वडिलांचा जन्म झाला त्यावेळेला आमच्या वडिलांची आईचे निधन झालेले होते, म्हणून 12 दिवसाचे वडील असताना वडिलांचा सांभाळ आमच्या चुलतीने केला। पुढे त्या ठिकाणी आमच्या वडिलांचा विवाह झाल्यानंतर आम्ही 5 बहीण भावंड त्या ठिकाणी आपत्ती जन्माला आलो आणि त्यानंतर वडिलांची एक इच्छा त्या ठिकाणी निर्माण झाली की मला भावाने शिक्षण किंवा नोकरी त्या ठिकाणी करू दिलेली नाही, परंतु मी माझ्या 5 मुलांना त्या ठिकाणी उच्च शिक्षण देणार आहे असा मनाशी वडिलांनी त्या ठिकाणी एक अपेक्षा निर्माण केली आणि वडिलांची अपेक्षा पूर्ण करण्याचा आम्ही मनोमन त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। वडील त्या ठिकाणी शेती व्यवसाय करत होते आणि हा शेती व्यवसाय करत असताना त्या ठिकाणी अनेक वेळेला अनेक प्रसंगी आर्थिकच्या बाबतीत त्या ठिकाणी शिक्षण घेत असताना अडचणी निर्माण झालेल्या आहेत, परंतु रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून शेतात काबाड कष्ट करून वडिलांनी त्या ठिकाणी आम्हाला 5 बहीण भावांना त्या ठिकाणी शिक्षण दिलेलं आहे। त्यानंतर भावांचाही प्रतिसाद त्या ठिकाणी मला शिक्षणाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मिळालेला आहे। माझे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एसएजएम कॉलेजला त्या ठिकाणी जात असताना राहता ते एसएजएम कॉलेज हा रोज नित्याचा एसटीचा प्रवास त्या ठिकाणी अतिशय कष्टाने सहन केलेला आहे आणि त्यातूनही त्या ठिकाणी मी जास्तीत जास्त यश संपादन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि रयत शिक्षण संस्थेमध्ये बीएड झाल्यानंतर मला सेवा करण्याची संधी मिळालेली आहे। ही संधी कुणामुळे मिळालेली आहे की त्यावेळी या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यातील सोनगाव सातारा या ठिकाणी असणारे थोर समाजसेवक श्री आप्पासाहेब कडू यांच्या घरी 3 मैल चालत जाऊन बंधूंना बरोबर घेऊन त्यावेळेला त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने बसची सुविधा त्यांच्या वस्तीवरती जाण्यासाठी नव्हती, अशा वेळेला 3 मैल पायी जाऊन आर्थिक परिस्थिती सांगितल्यानंतर कडू पाटलांनी मला सीएचवी तत्वावर वावी या शाखेमध्ये पहिली ऑर्डर त्या ठिकाणी काढली, पण योगायोगाचा भाग या ठिकाणी लक्षात घेतल्यानंतर त्या ठिकाणी कार्यरत असणारे कॉलेजचे प्राचार्य नाईक साहेब यांनी प्रयत्न करून माझी पार्ट टाइम सीएचवीची पार्ट टाइम ऑर्डर त्या ठिकाणी मंजूर करून आणली। त्याबरोबर मी त्यांची त्या ठिकाणी ऋण व्यक्त करते आणि आदरणीय आप्पासाहेब कडू साहेबांचे देखील त्या ठिकाणी मी ऋणी आहे। मग या सीएचवी तत्वाचा विचार लक्षात घेत असताना भयानक कठीण परिस्थितीला त्या ठिकाणी सामोरं जावं लागलेलं आहे। मग अशा वेळेला पूर्वी सीएचवी तत्वावर काम करणं म्हणजे मासिक पगाराचा जर विचार केला तर 640 रुपये मानधन त्यावेळेला दिलं जात होतं। मला सुरुवातीला प्राचार्यांनी एक प्रश्न विचारला
मालेगाव तालुक्यात रौंदा शाखा असेल, श्रामपूर तालुक्यातली खंडाळा शाखा असेल, या ठिकाणी मी 5-5 महिन्याचा कालखंड विना मोबदला त्या ठिकाणी मोफत सेवा देण्याचं काम पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर मुलीचा जन्म झाल्यानंतर त्या ठिकाणी सेवेसाठी मध्यंतरी 2-3 वर्षाचा रजा काढलेली, म्हणजे ऑर्डर स्वीकारली नाही. आणि 2008 मध्ये मला दादा पाटील महाविद्यालयात अर्धवेळ ऑर्डर त्या ठिकाणी मिळालेली होती. अर्धवेळ म्हणजे शासनाच्या नियमाप्रमाणे 2,500 रुपये मानधन. मग 2,500 रुपये मानधन म्हटल्यानंतर त्या ठिकाणी प्रश्न निर्माण झाला अनेक गोष्टींच्या माध्यमातून. 2 मुलांना घेऊन राहायचे, मुलांना सांभाळायला कुणी नाही. मग अशा वेळेला त्या ठिकाणी आईचं एक म्हणणं आलं की सर्व बहीण भावांची मुलं माझ्याजवळ ठेवा, मी कुणाच्या घरी येत नाही. मग अशा वेळेला मी मुलाला त्या ठिकाणी आईकडे ठेवलं आणि आईने त्या मुलाला 4थी पर्यंत त्या ठिकाणी आई वडिलांनी शिक्षण देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. 5वीला मी प्रतीकला या ठिकाणी महात्मा गांधी विद्यालयामध्ये शाळेसाठी त्या ठिकाणी आणलं. जरी अर्धवेळ ऑर्डर असली तर कामकाजाचा विचार करता 1.5 माणसाचं वर्कलोड अर्धवेळ सेवेमध्ये मला त्या ठिकाणी पूर्ण करणं गरजेचं ठरलेलं होतं. मग अशा वेळेला त्या ठिकाणी 2008 मध्ये मी कर्जतमध्ये हजर झाल्यानंतर आमचे सर मॉडर्न कॉलेज वाशी या ठिकाणी CHD तत्वावरती काम करत होते. मग हे काम करत असताना त्या ठिकाणी अनेक संघर्ष त्यांच्याही जीवनात निर्माण झालेला होता, माझ्याही जीवनात त्या ठिकाणी संघर्ष निर्माण झालेला आहे. मग अशा वेळेला त्या ठिकाणी कोणत्याही गोष्टीच्या माध्यमातून मी भावांकडे, आमच्या पतींकडे किंवा सरांकडे कोणत्याही पद्धतीने त्या ठिकाणी तक्रार केलेली नाही. तर निर्णय काय असेल तो सरांनीच घ्यायचा असं एक तत्व मी त्या ठिकाणी लक्षात घेतलेलं होतं. म्हणजे सरांशिवाय कुठलीच गोष्ट आपण करायची नाही हे तत्व आजही मी त्या ठिकाणी पाळत आहे आणि ते मी त्या ठिकाणी आमच्या सर्व कुटुंबाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगत आहे. मग पुढचा विचार त्या ठिकाणी लक्षात घेत असताना पुन्हा त्या ठिकाणी आपल्याबरोबर खोली करून कर्जत सारख्या ठिकाणी राहायला कोणी तयार नाही. अशा वेळेला छोट्या बहिणी 1 महिन्यासाठी आल्या, सासू काही कालखंड राहिल्या, परंतु कायम राहणं त्या ठिकाणी कुणाला शक्य नव्हतं. मग अशा वेळेला मुलाच्या शिक्षणाची सोय म्हणून त्याला राहता या ठिकाणी मामाकडे ठेवण्यात आलं होतं. मग असा खडतर प्रवास त्या ठिकाणी मी केलेला आहे. त्यानंतर 2009 मध्ये कर्जत, श्रीगोंदा कर्जत असा प्रवास मी त्या ठिकाणी केलेला आहे. हा आयुष्यातला माझा अतिशय काठीण्याचा प्रसंग आहे. सासरी एकत्र कुटुंब पद्धती, माहेरी एकत्र कुटुंब पद्धती आजही आहे आणि त्या माध्यमातून सकाळी 5 वाजता उठायचं, आपलं आवरायचं, सासऱ्याने मला बस स्टॉपवर आणून पोच करायचं. संध्याकाळी या ठिकाणी इथं कॉलेजमध्ये आल्यानंतर मला टाइम टेबलमध्ये 4:30 ते 5:15चं लेक्चर देण्यात आलेलं होतं. मग त्यावेळेला त्या ठिकाणी 5:15चं लेक्चर संपल्यानंतर मी 6:45ची शेवटची गाडी पकडत असे आणि घरी जाण्यासाठी मला 7:30-7:15 वाजत असे. असा खडतर प्रवास मी त्या कालखंडामध्ये 2 वर्ष सहन केलेला आहे. मग 16 ऑगस्ट 2010 साली या वर्षाचा विचार लक्षात घेता गोदड महाराजांच्या आशीर्वादाने दादा पाटील महाविद्यालयात मला पूर्ण वेळ काम करण्याची संधी त्या ठिकाणी मिळालेली आहे. आणि 2010 मध्येच सरांची देखील फुंड्याहून कर्जतच्या दादा पाटील महाविद्यालयात त्या ठिकाणी बदली झालेली आहे. यासाठी प्राचार्य नानासाहेब गायकवाड सरांनी खूप मेहनत आणि खूप त्या ठिकाणी कष्ट आणि मदत घेतलेली आहे. त्यामुळे मी नानासाहेब गायकवाड साहेबांचे देखील ऋणी आहे. त्यानंतरचा कालखंड लक्षात घेता नानासाहेब गायकवाडानंतर या ठिकाणी आपल्या महाविद्यालयात
पासूनची भूमिका लक्षात घेता म्हणजे 2022 नंतर आपल्या महाविद्यालयाचे सन्माननीय आदरणीय प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर साहेब यांच्या हाताखाली आजपर्यंत मला काम करण्याची संधी त्या ठिकाणी मिळालेली आहे। साहेबांचे वेळोवेळी मला अनेक गोष्टींच्या माध्यमातून मार्गदर्शन सहकार्य लाभलेले आहे। साहेबांनी मला नेहमी विविध ठिकाणी काम करण्याची संधी आणि प्रोत्साहन त्या ठिकाणी दिलेले आहे। त्याबद्दल मी साहेबांची देखील खूप खूप ऋणी आहे। आजपर्यंतच्या वाटचालीत पती मुले यांनी सदैव साथ दिली। कौटुंबिक एक जबाबदारी जी आहे त्या कौटुंबिक जबाबदारीचा विचार लक्षात घेता अनेक गोष्टीच्या माध्यमातून धावपळीला सामोरं जाणं गरजेचं ठरलेलं आहे। परंतु एक महत्त्वाचं सांगायचं झाल्यास मुलगा आणि मुलगी ही दोन्ही माझी समजदार आहे। कोणत्याही गोष्टीच्या माध्यमातून केव्हाही त्यांनी माझ्याकडे तक्रार केलेली नाही, आज देखील ते तक्रार करत नाही। त्यामुळे मी त्या ठिकाणी सर्वांची ऋणी आहे। थोडक्यात सांगायचं झालं या ठिकाणी महाविद्यालयाच्या माध्यमातून विचार लक्षात घेत असताना रात्री मला अनेक विद्यार्थिनींचे फोन आले, मॅडम तुम्ही सेवानिवृत्त होणार आहात, परंतु तुमच्यासारख्या मॅडम आम्हाला त्या ठिकाणी मिळतील का? त्यांना म्हटलं मी सेवा निवृत्त होत नाही, मी तुमच्याबरोबरच कायम आहे, तुम्ही केव्हाही फोन करा, मी तुमच्या प्रश्नाला उत्तर द्यायला त्या ठिकाणी तयार आहे। अशा पद्धतीने मुलींची भूमिका मी त्या ठिकाणी लक्षात घेतली आणि या माध्यमातून त्या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली की कार्यक्रमाला आमचे सासरे उपस्थित आहे, परंतु सासू आजारी असल्या कारणाने त्या या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलेल्या नाही। त्यांनी देखील अनेक वेळा मला त्या ठिकाणी मदत केलेली आहे। दिरांनी देखील ज्या वेळेला मी अपडाऊन करत होते त्यावेळेला दिरांची देखील अपडाऊन करत असताना वस्तीवरून बस स्टॉप पर्यंत नेण्यासाठी मदत केलेली आहे। त्यानंतर या सर्व गोष्टींच्या माध्यमातून मी माझ्या दैनंदिन जीवनामध्ये त्या ठिकाणी बहीण असेल, 3 भाऊ असतील, भावजाई असतील, सासरचे कुटुंब असतील, या सर्वांची मी या ठिकाणी ऋण व्यक्त करते। त्यानंतर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर सर्वांचं आता वेळेअभावी नाव घेत नाही, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर, सर्व नातेवाईक, आप्तेष्ट या सर्वांची मी या ठिकाणी ऋण व्यक्त करते आणि धन्यवाद मानते। जय हिंद, जय कर्मवीर, जय कर्मवीर।